चला, आज आहे रविवार. पूजा लता लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा, आरोग्याचा जाऊ देत ही श्रीचरणी प्रार्थना. आज रविवार आहे, सकाळचे 6:30 झालेले आहेत. इथे मी रोठाची पूजा मांडत आहे. बघा, ही रोठाची पूजा मी कशा प्रकारे मांडते. कदाचित तुम्हाला कोणाला माहीत असेल नसेल तर बघा, मी दाखवते. व्हिडिओमधून जेवढं होईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करते मी. हे इथं पाटावरती मी आता गहू टाकलेले आहेत. मग कळसाची तयारी करून घेतली. आता कळस तयार करत आहे. ह्या अशा प्रकारे कळस तयार केला. विड्याची पानं लावले त्याला 5. त्याच्यामध्ये नारळ ठेवला आणि कळस गहूची रास टाकलेली होती त्याच्यावर ठेवला. नंतर मी सूर्याचं चित्र काढलं रांगोळीने. हे बघा, हे असं. हे सगळं आमच्याकडे जुन्या पद्धतीचं आहे, जुनी परंपरा आहे ही. आम्ही आता हे सर्व असंच करतो आणि जुन्या पद्धतीनेच करतो. याच्यात नवीन काही बदल असा जास्त केलेला नाही आम्ही. जशी ही आम्ही लग्न झाल्यापासून मी पूजा करते, मी अशीच करून राहिली. आणि मी सुनबाईला पण ह्या अशा प्रकारेच सांगितलं, तिलाही समजून की हे असं असंच करायचं. रोठाची पूजा आमच्याकडे करावीच लागते, कारण ही सूर्यनारायणची पूजा आहे. लेकरा बाळांसाठी ही करावी लागते. सकाळी एकदम मस्त वातावरण होतं, थंडगार वातावरण होतं. बाहेरच मी पूजा मांडली होती, कारण सूर्याची किरणं इथंच पडतात. जेव्हा सूर्य वरती येतो तेव्हा मस्त इथं ऊन येतं, म्हणून मी बाहेरच पूजा मांडली. ही सूर्यनारायणाची पूजा म्हणतात याला. रांगोळी वगैरे काढली मी. स्वयंपाकही झालेलाच होता. हे बघा, इथं विड्याची पानं मांडली, गणपती मांडला आणि मग आता पूजा करायला घेतली मी. पहिले गणपतीची पूजा केली, नंतर मी सूर्यदेवाची आणि कळसाची पूजा केली. ह्या अशा पद्धतीने. हे बघा, फुलं वाहून झाल्यावरती मी आदल्या दिवशी 5 फळांच्या फांद्या आणलेल्या होत्या. त्या फांद्या याच्यावर वाहायला सांगितल्या सुनबाईला. तिला माहीत नव्हतं. तिला सर्व पूजा दाखवून दिली मी कशी करायची. आणि काही पूजा मी करून मांडली, केली, काही तिला करायला लावली. या 5 फांद्या ज्या आहेत त्या मी रामफळाची एक फांदी आणली, सीताफळाची आणली, एक डाळिंबाची आणली, एक लिंबोणीची आणली. आणि हे बघा, आणि इथे पुरणाचा नैवेद्य आणला बाहेर. आपण ज्या पोळ्या केलेल्या असतात पुरणाच्या त्या, आणि त्याच्यावरती पुरणाचे दिवे, ते दिवे इथे लावावे लागतात. पुरणाच्या पोळ्यांवरती 2 दिवे करावे लागतात. हे असे नैवेद्य दाखवला. कापूर आरती वगैरे झाली, धूप दीप सर्व झालं. पूजा अशा प्रकारे एकदम साधी पूजा आहे, ही करावीच लागते. याला रोठाची पूजा म्हणतात. आम्ही दरवर्षी पंचमी झाली की येणारा पहिला रविवार असतो, त्या रविवारला ही पूजा करतो. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवर्जून पहा. धन्यवाद.